नक्कीच. आणि सर्वात जास्त आक्रमकता ही अर्थात राज ठाकरेंमध्ये होती. आता मी मनीषा कायंदेंकडे जातीये. मनीषाताई, आज या संपूर्ण बैठकीच्या अनुषंगाने पहिली प्रतिक्रिया आली ती तुमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, आणि हा एक महा कन्फ्युजनचा भाग आहे आणि हा रडी चढावे असं ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवरती काय सांगाल? मुळात म्हणजे आज जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यामध्ये काही लोक तर असे होते की त्यांनी कधीच निवडणूक लढलेली नाही, जिंकणं हरणं तर दूरचाच विषय आहे. परंतु ठीक आहे, निदान त्या घरातनं बाहेर पडून गेले तर खरी काहीतरी. परंतु आपल्याला ही पूर्ण निवडणूक प्रक्रिया अनेक लोकांना माहिती आहे. शरद पवार साहेब असतील, त्या तिकडे माजी मंत्री मनीषाताई, तुम्ही जो आक्षेप आला, तुम्ही जो आता एक जी कमेंट केली ती नक्की कोणाबद्दल होती? कोणत्या ठाकरेंबद्दल होती? आता दोन्ही ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे तर निवडणूक लढलेले आहेत, परंतु दोन्ही ठाकरे स्वतः कधी निवडणूक लढलेले नाहीयेत. असो, ठीक आहे, तोही मुद्दा आपण बाजूला ठेवू. परंतु मुळात असा विषय आहे की जेव्हा सगळं शेड्यूल येतं मतदार नोंदणीपासून, मुळात मतदार हे व्हॉलेंटरी स्वतःचं नाव नोंदवतात. पॉलिटिकल पार्टीचे कार्यकर्ते घरी जाऊन फॉर्म भरणं, त्यांना सांगणं की तुम्ही मतदार नोंदणी करा वगैरे, हे सगळं व्हॉलेंटरीली केलं जातं. प्रत्येक पॉलिटिकल पार्टी हे करत असतं. आम्ही सुद्धा नवीन नवीन कार्यकर्तो आम्ही जात होतो घरोघरी, मतदार यादी चेक करत होतो जाऊन की कोण आहे कोण नाही, कोण कुठे शिफ्ट झालंय. हे सगळं प्रत्येक जे बूथ प्रमुख असतील किंवा गटप्रमुख असतील, हे सगळं हे काम करत असतात. त्यानंतर प्रारूप मतदार यादी 1, 2, 3 सजेशन्स आणि ऑब्जेक्शन्सला वेळ दिलेला असतो. त्या वेळा जाऊन सुद्धा प्रत्येक पॉलिटिकल पार्टीच्या कार्यकर्त्याचं ते काम असतं की त्यांनी जाऊन बघावं. किंवा आता तर सगळं ऑनलाईन उपलब्ध असतं, तुम्हाला तुमचं नाव आहे नाही. अचानक कधी कधी असे खूप प्रसंग झालेत की मतदानाच्या दिवशी कळतं की माझं नावच नाहीये. खूप लोकांचं पण असं होतं. परंतु तुम्हाला जेव्हा वेळ दिलेला असतो तेव्हा किती लोक जाऊन पाहतात, किंवा आता आपल्याला माहिती आहे की बाबा आपण जाऊन हे काम करायचंय. ठीक आहे, ही सगळी प्रक्रिया प्रत्येकाने खरंच समजून घेतली पाहिजे. आपल्याला माहिती आहे काँग्रेसच्या काळात काँग्रेस अनेकदा जिंकत होती, तेव्हा किती म्हणजे तेव्हा ते बॅलेटवर होत होती. बॅलेटवर झाल्या ना निवडणुका. बरोबर आहे, तुमचे हे सगळे मुद्दे बरोबर असले मनीषा, तरी सुद्धा काही मतदारांची नावं दुबार आले असं दिसलेलं आहे, आणि त्यामुळे काही डिस्क्रिपन्सीज आहेत हे कुठेतरी दिसून येते. अर्थात मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन. आता मी गजानन काळे यांच्याकडे जाते. सुधारल्याच पाहिजे. हा, नक्कीच. तर गजाननजी, आत्ताच मनीषा कायंदेंनी काही कमेंट केलेले आहेत आजच्या शिष्टमंडळाच्या अनुषंगाने, काय म्हणाल त्याबद्दल, आणि त्याचबरोबर आजच्या या संपूर्ण बैठकीबद्दल काय बोला? नाही, मुळात मला असं म्हणायचंय, लोकशाहीमध्ये, या भारतीय लोकशाहीमध्ये निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत, याबद्दल काय पक्षांचं, इतर सत्ताधारी पक्षांचा सुद्धा आक्षेप आहे का? कुठलं नेतृत्व निवडणूक लढलं की नाही? वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे कुठलं निवडणूक लढवले? मनीषाताईंना त्यांच्याबद्दल सुद्धा आक्षेप आहे का, जो त्यांना राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल आहे? मुळात मी फार त्यात जात नाही, कारण तो आत्ताचा विषय नाही. निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत, हा लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आणि त्या संदर्भातले आक्षेपाचे जे मुद्दे आहेत ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे 2019 पासून सांगतायत. दिल्लीमध्ये जे आज राहुल गांधींनी प्रेझेंटेशन दिलं मधल्या काही कालावधीत, आम्ही याच्याबद्दलच म्हणतोय. संपूर्ण तपासणी त्या यादीची, मुळात निवडणूक आयोगाचे जे BLO नेमलेले असतात, बूथ लेवल ऑफिसर, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भरणा शिक्षकांचा असतो, हे घरोघरी जाऊन ती तपासणी करतात का? राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करणं हे प्राधान्याने नाहीये, हे दुसरं प्राधान्य आहे. प्राधान्यक्रम काय सांगतो? निवडणूक अधिकाऱ्यांनी ते करणं. हे होतंय का? दुबार मतदार वगळले आहेत का? ज्यांच्या नावांचा थांगपत्ता लागत नाही, या गोष्टींची तपासणी होते का? लोकांना हरकती सूचनांसाठी पुरेसा वेळ दिला जातो का? 2-2 मतदारसंघात नावं असतात. अनेक आपले सिने कलाकार ह्या दिवसांमध्ये विधानसभा असेल किंवा काय असेल निवडणुकीला गेले, अनेकांचे मीडियामध्ये आहेत की आमची नावच वगळलेत अचानक. निवडणूक आयोग काय करते नेमकं? यांचे BLO नेमकं काय करतात निवडणूक अधिकारी? याचा कुठलाही थांगपत्ता लोकांना नसतो. लोकांमध्ये एवढी जागृती करण्याचं काम मुळातच निवडणूक आयोगाचं आहे. आता मी तुम्हाला माझ्या विधानसभेतलं सांगतो. ऑक्टोबरला निवडणुका झाल्या, त्याच्या अगोदरच्या 2 महिन्या अगोदर बेलापूर विधानसभा मतदारसंघात मी 18,000 नावं आमच्या कार्यकर्त्यांनी
जी दुबार आहेत त्याच्या संदर्भात निवडणूक अधिकारी बेलापूर हं, यांना नावांचं गठ्ठा दिला, पूर्ण यादी दिली, हं, हं, ज्यांचा थांगपत्ता लागत नाही अशी 18,000 नावं दिलीत. हं. ती वगळण्यात आलीत तर वगळण्यात आलेली नाही. मला जसं हे आक्षेपाचं सुरू झालं त्या पद्धतीने पुढच्या गेल्या काही 10 बरोबर. दिवस अगोदर बरोबर आहे. तिथले त्यामुळे निवडणूक अधिकारी तुमचा फोन जो करत आहेत एकंदरीत की जी मुद्दा आहे यादी की दिली होती, पारदर्शकपणे त्याची निवडणुका प्रत आम्हाला घेतल्या परत पाठवा. पाहिजेत असं तुम्ही म्हणताय. त्याबद्दल असं शिष्टमंडळ भेटीला गेलेलं पारदर्शकपणे होतं निवड- आणि बरं, मला आणि एक त्याबद्दल कळत नाही, आम्ही सत्ताधाऱ्यांना निवडणूक आक्षेप आहे का आयोगाला असा सुद्धा तुम्ही विचारतोय. प्रश्न केला होता. भारतीय त्यामुळे आपण जनता पक्ष आणि भालचंद्रजींना शिवसेनेला विचारूया. काय